तर युद्धाच्या धामधुमीत इराणने भारताला मोठा दिलासा दिलाय। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतले सागरी वाहतूक जवळपास पूर्णपणे बंद झालेली आहे। मात्र भारताचा झेंडा असलेल्या जहाजांना इराण लक्ष्य करणार नाहीये। भारतीय जहाजांना या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे। पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या संदर्भात सभागृहात माहिती दिली। मात्र इराणने भारताचा हा दावा खोडून काढलाय। भारताला परवानगी दिल्यास इतर देशांनाही परवानगी द्यावी लागेल, त्यामुळे भारताला विशेष सवलत देणार नाही असं इराणने स्पष्ट केलं। युद्धाच्या वणव्यातही सौदी अरेबियातनं कच्च्या तेलाचं जहाज मुंबईत दाखल झालं। एकीकडे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर हल्ले सुरू असतानाच मुंबईत हे जहाज दाखल झाल्यानं मोठा दिलासा मिळाला। तर इराणकडनं होत असलेल्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी या जहाजाची सिग्नल यंत्रणा बंद करण्यात आली होती। विशेष म्हणजे लायबेरियाचे झेंडे लावून शेनलॉंग जहाज मुंबईत पोहोचलं। या जहाजातनं 1,35,335 टन कच्चं तेल हे मुंबईत पोहोचलंय, त्यामुळे या सगळ्या वातावरणात काहीसा दिलासा हा मानला जातो। तर युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी 3 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वाखाली 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीमध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी देखील असणार आहेत। या समितीतील सदस्य सर्व मंत्रालयांसोबत समन्वय साधणार आहेत। तर युद्धाचा आजचा 13वा दिवस आहे। 13 दिवस इस्रायल आणि अमेरिकेकडनं इराणवर ताकदीने हल्ले सुरू आहेत। इराणकडनंही दोन्ही देशांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येते। या युद्धासंदर्भात रॉयटर्स या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा अहवाल अमेरिकन सरकारची झोप उडवणार आहे। इराणवरील तीव्र बॉम्ब हल्ल्यानंतरही त्यांचं नेतृत्व अजूनही सुरक्षित आहे आणि लवकरच सरकार कोसळण्याचा धोका नाहीये, अशी माहिती गुप्तचरांच्या अहवालात आहे। सर्वोच्च नेते अली खामेनींना पहिल्याच दिवशी मारण्यात अमेरिका इस्रायलला यश आलं खरं, मात्र त्यामुळे इराणी नेत्यांची एकजूट आणखी प्रबळ झाली। धार्मिक नेतेही आलेल्या संकटाविरोधात एकवटले, त्यांना जनतेतूनही मोठी साथ मिळते। युद्धामुळे इराणचं सरकार कोसळेल अशी कोणतीही खात्री नाही, असं इराणचे वरिष्ठ अधिकारी खासगीत मान्य करतात, असं समोर आलंय। एकीकडे ट्रम्प विजयाचे दावे करतायत, युद्ध लवकरच संपू म्हणतायत, मात्र इराणचं हेच नेतृत्व कायम राहिलं तर अमेरिकेचे हे इरादे तडीस जातील असं काही चित्र दिसत नाही। दरम्यान इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाचा अमेरिकेला मोठा आर्थिक फटका बसलाय। या युद्धात अमेरिकेने 10 दिवसात 83,000 कोटी खर्च केलेत। बॉम्ब, गोळे, क्षेपणास्त्रांसाठी एकूण 28,000 कोटी खर्च झाले, तर त्यातील एक टॉम हॉक क्षेपणास्त्र 4 कोटी रुपयांचं आहे। जेडीएम बॉम्बची किंमत आहे 1 कोटी रुपये। तसंच हवाई मोहिमेकरता 1200 कोटी खर्च झाले आहेत। नौदल मोहिमेसाठी अमेरिकेने 700 कोटी रुपये खर्च केल्याचं समर्थ आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।